गुड न्यूज, गुड न्यूज, गुड न्यूज. इंडियन गव्हर्नमेंटने म्हणजेच काल अनाऊन्स केलेला आहे. म्हणजेच इंडियाच्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी युनियन बजेटमध्ये एक मेजर बोलतात ना प्रोव्हाइडिंग टॅक्स रिलीफ दिलेला आहे आपल्याला. तर हा एक्झाम्पशन लिमिट होता ना आधीचा जो बोलतात ना हा रेज केल्या 8 लाखापासून ते 12 लाख पर्यंत. आणि लोकांच्या डोक्यात हेच आहे की ऍक्च्युली काय झालंय. बघा गुड न्यूज तर दिलंय की 12 लाख पर्यंत टॅक्स नाही, पण लोकांना अजून पण क्लिअरिटी नाहीये. व्हॉट डज दिस मीन, ह्याचा काय अर्थ आहे, हाऊ मच वी कॅन सेव्ह, आपण ह्याला कसं सेव्ह करू शकतो. आणि हाऊ मच, अँड अजून एक आहे फक्त सेव्ह नाही, हाऊ मच वी कॅन क्रिएट अ वेल्थ. आपण ह्याचा वेल्थ कसा क्रिएट करू शकतो, आपण ह्याचा डेप्थ कसा रिड्यूस करू शकतो बेस्ड ऑन यस्टरडेज बजेट. ठीक आहे, तर आपण बघूया. लेट्स ब्रेक इट डाऊन विथ अ सिम्पल एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल मध्ये घेऊया, म्हणजे जाणून घेऊया. आणि मी तुम्हाला एक सांगतोय की स्टे विथ टिल एंड. तुम्ही लास्ट व्हिडिओच्या लास्ट पर्यंत राहा, बिकॉज आय विल ऑल्सो शेअर हाऊ यू कॅन यूज दिस एक्स्ट्रा सेव्हिंग. ही कशी तुम्ही एक्स्ट्रा सेव्हिंग आहे ना, ही तुम्ही कशी ग्रो करू शकता आणि वेल्थ ह्याचा वेल्थ आणि ग्रो करू शकता, आणि कसं तुम्ही रिड्यूस करू शकता तुमच्या डेप्थला. ठीक आहे, तर आर यू गाईज एक्साइटेड? ठीक आहे, तर प्रिव्हियसली कसा होता, इफ युअर इन्कम वॉज अबाव 8 लाख, बोलायचं ना की आधी कसं होतं, जेव्हा तुमचा इन्कम जो 8 लाखाच्या वरती होता ना, दॅट मीन्स यू हॅव टू पे द टॅक्सेस. त्यावेळी तुम्हाला काय करायचं, पे करायला लागायचं टॅक्सला. पण नाव दिस थ्रेशोल्ड, हा जो थ्रेशोल्ड आहे हा थोडा वाढवलेला आहे. आणि हा थ्रेशोल्ड काय केलेला आहे, हा इन्क्रीज टू 12 लाख पर्यंत. म्हणजेच काय, मीनिंग यू हॅव टू पे झिरो टॅक्स अप टू 12 लाख. याचा अर्थ काय, तुम्हाला 12 लाख पर्यंत आहे ना हा टॅक्स कमी भरायचा आहे. ठीक आहे, यू अंडरस्टँड. तर मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल मध्ये सांगेन. मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो आणि आपण एक्झाम्पल थ्रू शिकूया. ठीक आहे, तर आता हा जो एक्झाम्पल तुम्हाला, आय होप तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. या स्क्रीन मध्ये मी इथे लिहिलेलं आहे की ओल्ड टॅक्स सिस्टम आहे. आता पहिलं तर मी तुम्हाला सांगते की हाऊ यू कॅन क्रिएट वेल्थ और रिड्यूस डेट बेस्ड ऑन यस्टरडेज बजेट. ठीक आहे, तुम्ही ह्याचा कसा वापर करू शकता. बघा, गव्हर्नमेंटनी तर काम केलं, गव्हर्नमेंटनी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिली. पण तुम्ही फक्त हा टॅक्स सेव्हच करणार का, आणि सेव्ह करून काय करणार, फ्रीज घेणार, इकडे तिकडे खर्च करणार का इकडे तिकडे व्हॅकेशन करणार. बरोबर आहे, पण ऍक्च्युली गव्हर्नमेंटने तुम्हाला रिलीफ का दिलाय, कारण की तुम्ही, मेन गव्हर्नमेंटचा रिलीफ काय की तुम्ही वेल्थ क्रिएट करू शकता, तुम्ही तुमच्यासाठी कसं इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे तुम्ही जे पैसे वाचवणार, किती पैसे वाचवणार हे मी तुम्हाला सांगेन, आणि किती पैसे तुम्ही कमवू शकता हे तुम्हाला सांगेन. ठीक आहे, फक्त एकदा लक्ष देऊन करा, आणि पेन आणि बुक वरती तुम्ही लिहा जर तुम्हाला क्लिअर नसेल, नाही तर युट्यूब व्हिडिओचं आहेच, तुम्ही परत परत बघू शकता. ठीक आहे, तर ओल्ड टॅक्स सिस्टम मध्ये कसं व्हायचं की पहिला जो इन्कम होता अप टू 8 लाख, त्यावेळी कसं नो टॅक्स होता, तो टॅक्सच लागत नव्हता. आणि 8 ते 12 लाखामध्ये हा टॅक्स जात होता. ठीक आहे, आणि न्यू टॅक्स सिस्टम मध्ये म्हणजेच बजेट 2025, जे काल जो 1 फेब्रुवारी 2025 मधला बजेट, ह्याच्यामध्ये काय, इन्कम अप टू 12 लाख, नो टॅक्स. ऐकायला किती मस्त वाटतंय की 12 लाख पर्यंत आपल्याला पैसे, आपल्याला टॅक्स भरण्याची गरज नाही. किती गुड न्यूज आहे. राईट, यू शुड थँक्यू टू गव्हर्नमेंट, यू शुड थँक्यू द निर्मला देवी. ठीक आहे सर. एक्झाम्पल काय, आता फॉर एक्झाम्पल आपण हा एक्झाम्पल नाही बघूया की मिस्टर राज, राज करून एक मी एक नॉर्मल एक्झाम्पल घेतलंय, तुम्ही तुमचा कुठलाही नाव घेऊ शकता. नाव हा 35 वर्षाचा आय टी प्रोफेशनल आहे. करेक्ट आहे, मी इंजिनियर आहे, म्हणजे मी आय टी प्रोफेशनलचा एक्झाम केला, आणि हा 12 लाख पर्यंत कमवत होता. करेक्ट आहे, 12 लाख पर्यंत. म्हणजे आता आधी काय करायचा, हा बिफोर बजेट 2025 ला ह्याचं कसं होतं, हा 8 लाख पर्यंत नो टॅक्स होता, 8 लाख पर्यंत नो टॅक्स कमवत होता, आणि 4 लाख टॅक्स अंडर डिफरंट स्लॅब. आता कसं, हे 4 लाख वरती त्याला काय होतं, टॅक्स लागत होता. डिफरंट डिफरंट स्लॅब्स आहे. तुम्ही माझं युट्यूब चॅनल जर तुम्हाला नसेल ऍक्च्युली माहिती, तर युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ बघा, एकदम इझिली आहे. तुम्हाला नाही काय करायची गरज नाही, हे सगळं अकाउंटंट आणि सीए करतायत. तुम्ही बघा की हा पैशाचं कसं वाढवू शकता. तुम्हाला काही गव्हर्नमेंटने तुम्हाला पैसे सेव्ह करून दिलेत, आणि चार्टर्ड अकाउंटंट हे तुम्हाला पैसे सेव्ह करून देणार आहे. तुम्हाला काय करायचंच नाही, तुम्हाला काय करायचं की हे पैशाला मी कसं वाढवू हे तुम्हाला कोण शिकवणार नाहीये. या पैशाला कसा मी कर्ज कमी करू हे कोण तुम्हाला शिकवणार नाही, म्हणून लक्ष द्या इकडे. तर टोटल टॅक्स पेएबल लमसम बघा, हा 40 ते 50 हजारापर्यंत तुमचा टॅक्स वाचतोय. वाचतोय म्हणजे ही तुमची अर्निंग आहे. ही गव्हर्नमेंटने करून दिलंय, हे पैसे तुम्हाला सेव्ह करून दिले. आता आफ्टर, ठीक आहे, आता पूर्वी कसं तुमचं हे 40 ते 50 हजार हा तुमचा टॅक्स जात होता. ठीक आहे, पण आता हा बजेट आल्यामुळे आता ह्याचं कसं होणार की हा 12 लाख कम्प्लिटली टॅक्स फ्री आहे. तुम्हाला 12 लाख पर्यंत एकदम कम्प्लिटली टॅक्स फ्री आहे. म्हणजेच काय,
राजनी सेव्ह केले 40 ते 50 हजार इन्स्टंटली प्रत्येक वर्षी त्यांनी सेव्ह केला आहे. ठीक आहे. आता मुद्दा असा आहे की व्हॉट शुड यू डू विथ दिस एक्स्ट्रा मनी. हे पैसे तर गव्हर्नमेंटने सेव्ह करून दिले, वाया तुम्ही अकाउंटंटनी तुम्ही हे सेव्ह केले, त्यांनी हेल्प केलं. आत्ता काय मुद्दा, हा लोकांना हे नाही कळत आहे की आत्ता काय करायचंय, वाय ही पैसे कशाला सेव्ह केलेले आहेत. तर आपण एक एक बघूया. मी बरेच अभ्यास केलेला आहे. मी तुम्हाला एक ऑप्शन 1 ऑप्शन 3 सांगेन. एक्स्ट्रा मनी इन द राज पॉकेट, हे एक्स्ट्रा मनी राजच्या पॉकेटमध्ये आलं. तर आता राजनी काय केलं पाहिजे, इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग इट ऑल, इकडे तिकडे पैसे बाईक मध्ये न टाकता, इकडे वायफळ खर्च न करता, फ्रीज टीव्ही अनवॉन्टेड, बेसिकली मी तुम्हाला सांगेन की अनवॉन्टेड गोष्टीमध्ये न घेता त्यांनी जर इन्व्हेस्ट केलं स्मार्टली, तर त्याच्यासाठी मॅजिक काय होऊ शकतं बघा. मी इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत. नंबर 1 ऑप्शन काय आहे की हा जर त्यांनी इन्व्हेस्ट 50,000 केला, करेक्ट आहे, इन्व्हेस्ट जर त्यांनी हे 50,000 केले, लमसम पण केले मॅटर नाही, दोन्ही दोन वेनी करू शकतो. एक तर तो 50,000नी तो करू शकतो लमसम, किंवा 50,000 भागिले करा, डिवाइड बाय 12 करा, करेक्ट, 4,000च्या समथिंग येतील. तर तुम्ही ते इन्व्हेस्ट SIP थ्रू करू शकता किंवा स्टॉक मार्केटमध्ये टाकू शकता. आणि हे तुम्हाला 30 ते 35 हजार पर्यंत 20 वर्षापर्यंत भेटेल. आता तुम्ही हे बोलाल की अरे हे 20 वर्षामध्ये पुढच्या वेळी काय होणार आहे, पुढचं सोडा, आत्ताच काय. लोक भविष्यामध्ये बोलतात ना की भविष्यामध्ये ती भीती आहे की काय होणार आहे. तुम्ही आत्ताच, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे ना, तुम्ही आत्ताच काम करा. आणि काय चुकीचं आहे का, चुकीचं आहे का, पुढे काय टॅक्स खराब होणार आहे का. राईट ना, 50,000 वाचले ना, तुम्हाला भीती आहे तर लमसम टाका. पण मी जर SIP केला, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही 50,000 डिवाइड केला, तर 50,000 पर इयर पकडलात, तर 4,167 पर मंथ येतात. आता तुम्ही 20 वर्षाचा ड्युरेशन पकडलं, पकड एक. बघा SIP म्हणजे काय, तुम्ही काही करू शकता, म्युच्युअल फंड टाकू शकता, तुम्ही स्वतःचा SIP स्टॉक मार्केट करू शकता. ठीक आहे, 20 वर्षाचा ठेवला, त्यानंतर आपण एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न बघूया, 12% पर एनम, बेस्ड ऑन द हिस्टॉरिकल ऍव्हरेज ऑफ इक्विटी मार्केट. आता आपण, तुम्हाला जर वाटत असेल 12% वल्लभनी काय सांगितलंय, तर बघूया, आपण बघूया. लास्ट लास्ट बोलतात ना, लास्ट 20 इयर, लास्ट 10 इयर्स आपण बघूया. निफ्टी 50चा रिटर्न बघूया आपण. बघा निफ्टी 15चा रिटर्न काय येते बघा, 15. आपण 15 पण नाही बघूया, आपण 12% पकडूया. ठीक आहे, आपण सिंपल आहे, आपण एक बोलतात ना, एक साधारण सामान्य माणसं आहोत, ऍव्हरेज माणसं आहेत, आपण 12% पकडूया. एक्सपेक्टेड रिटर्न आहे 12% एनम. मी हे काय बेस्ड ऑन, बघा, बेस्ड ऑन हिस्टॉरिकल ऍव्हरेज ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड, मी असं नॉर्मल काय सांगत नाहीये, मी गुगल करू शकता. ठीक आहे, आफ्टर 20 इयर हे जर तुम्ही इन्व्हेस्ट केला, 50% पर इयर इन द, नाही हे पर इयर नाहीये, हे मी ते बोलतात ना की 4,000. ठीक आहे, SIP ने केला तर तुम्ही कमीत कमी 30 ते 35 लाखापर्यंत जाऊ शकतात. आता तुम्हाला कदाचित वाटत नसेल की हा काय बोलतोय, राईट आहे. फॉर एक्झाम्पल असं असं पकडूया आपण. ठीक आहे, SIP ओपन केलंय, लेट्स पकडा तुम्ही हे 4,000 पकडूया. किती इन्व्हेस्टमेंट पिरियड, किती, 20 वर्ष पकडूया, 12% पकडूया. आता कॅल्क्युलेट करूया आपण किती येतात बघा. मी नाही सांगत, SIP कॅल्क्युलेट सांगते. 4,000 मंथली गेले, 20 वर्षाची ठेवले, 12% टाकतायत, किती देते एक्सपेक्टेड इन्कम, किती, 36 लाख. करेक्ट आहे. तर हे, हा मॅजिक तुम्ही करू शकता. तुम्ही हे बघू नका की मी 40-50 हजार आहे, तुम्ही हे बघा की हे, हा 40-50 हजारचं मी काय करू शकतो प्रत्येक वर्षी, मला जर हे गव्हर्नमेंटनी फायदा दिला असेल तर. ठीक आहे, नंबर 1 ऑप्शन झालेला आहे तुमचा क्लिअर. अशी तुम्ही एक वेल्थ क्रिएट करू शकता. आता दुसरी गोष्ट, लायबिलिटीज कमी करून सुद्धा वेल्थ वाढते. आता कशी काय बघा, वेल्थ कशी वाढणार, जेव्हा आपला नेटवर्थ वाढतो. आता नेटवर्थ कसा वाढतो, जेव्हा एक तर आपला असेट वाढतो किंवा लायबिलिटीज कमी होते. लायबिलिटीज कमी झाली तरी पण नेटवर्थ वाढणार ना, कारण की नेटवर्थ काय माहितीये, असेट मायनस लायबिलिटीज. तुमचा असेटला वजा करा लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे दुसऱ्यांना पैसा तुम्ही घेतलाय, होम लोन हा लायबिलिटी, हा तुम्हाला दुसऱ्याला पैसा द्यायचा आहे. ठीक आहे, दुसऱ्या कुणाकडून उसने घेतल्या त्याला द्यायचं, तुम्ही, यू आर लायबल टू पे. डू यू अंडरस्टँड. तर लायबिलिटी कमी झाल्याने पण नेटवर्क वाढतो. करेक्ट, तर ह्याच्यानी पण तुमचा वेल्थ वाढतोच ना, कारण की तुम्हाला देणं नाहीये तुम्ही. तर सेकंड ऑप्शन काय, यूज इट टू क्लिअर लोन फास्टर अँड बिकम डेट फ्री. आता हे जर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 40-40 हजार वाचले, तर तुमचे पैसे वाचतायत ना, तुम्ही क्लिअर करू शकता ना डेप. 40,000 पण चांगली अमाऊंट आहे. करेक्ट, आणि समजा तुमच्याकडे जर छोटा अमाऊंट 4-5 हजाराचा असेल, तर 4-5 हजार वाचतायत ना. ठीक आहे, ह्याच्याने तुम्ही हा सेकंड 2 ऑप्शन करू शकता आणि लायबिलिटीज क्लिअर क्लिअर करू शकता.
थर्ड ऑप्शन, समजा कित्येक लोकांकडे ना, आज मी मी कितीतरी लोकांचं वन टू वन घेतो, लोकांचं काउन्सिलिंग करतो, कन्सल्टेशन घेतो, लोकांकडे एमर्जन्सी फंड नाही, लोकांना ते डोक्यातच नाही की जर माझा जर जॉबचा काही प्रॉब्लेम झाला, बघा बिझनेस तर ऑलरेडी डेंजरस आहे, पण आजकाल जॉबचे पण थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत की जॉबचं ठिकाणा नाहीये, की त्यांना श्योरिटी नाही की ते अजून पुढच्या वर्षी माझं चालेल की नाही. तर ज्याचं लग्न झालेलं नाही त्यांनी कमीत कमी 3 महिन्याचा एमर्जन्सी फंड केला, ज्यांचं लग्न झालंय फॅमिली त्यांनी 6 महिन्याचं करा, त्यांच्याकडे आई वडील आहेत त्यांनी 1 वर्षाचा एमर्जन्सी फंड करा. ह्याच्यानी तुम्ही बिल्ड युअर एमर्जन्सी फंड फॉर फायनान्शियल सिक्युरिटी. डू यू अंडरस्टँड? तुम्ही बिल्ड करू शकता. आता लक्षात ठेवा गाईज, तुम्ही पहिला ऑप्शन वेल्थ क्रिएट करू शकता, सेकंड तुम्ही तुम्ही असर्ट वाढवू शकता, सेकंड तुम्ही लोन क्लिअर करू शकता, थर्ड तुम्ही एमर्जन्सी बिल्ड करू शकता. हे छानशी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही यू शुड थँक्यू टू गव्हर्नमेंटला, तुम्ही थँक्यू बोललं पाहिजे. तुम्हाला कळतंय, तुम्ही गव्हर्नमेंटला थँक्यू बोललं पाहिजे की कारण की गव्हर्नमेंटने तुम्हाला हा एवढा बेनिफिट दिलाय. कितीतरी लोकांना माहितीच नाहीये की काय फायदा आहे. अरे हा, जर तुम्ही हा कधी विचार केलेला का की असं पण आपण कनेक्ट करू शकतो, अशी पण आपण वेल्थ क्रिएट करू शकतो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय द डिस टॅक्स रिलीफ इज अ गेम चेंजर फॉर लॅक्स ऑफ इंडियन, म्हणजे लाखो लोकांना हा, इंडियन लोकांना हा फायदेशीर आहे. पण मेक शुअर यूज दिस अपॉर्च्युनिटी वाईजली. किती जण ही संधी यूज करणार, किती जणांना संधी यूज करणार, किती जणांना ही संधी दिसेल. लोकांना कसं माहितीये बघा, संधी अपॉर्च्युनिटी सगळीकडे आहे, पण लोक रेडी नाहीयेत त्या अपॉर्च्युनिटीला ग्रॅब करण्यासाठी. हा रिलीफ गव्हर्नमेंटने दिला तर आहे तुम्हाला, पण प्रश्न आहे हाऊ यू विल यूज युअर एक्स्ट्रा सेव्हिंग. ही जर एक्स्ट्रा सेव्हिंग तुम्ही यूज कशी करू शकता. ठीक आहे, मला काय पाहिजे, कमेंट बिलो, लेट्स डिस्कस. ठीक आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ, मला हा जर नॉलेज किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटतं की येस, हा काहीतरी इम्पॉर्टंट सेशन आहे, तर तुम्ही हा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हीही शिकू शकता परत परत माझे व्हिडिओ, आणि तुम्ही दुसऱ्यांना पण शेअर करू शकता, जेणेकरून तुम्ही तुमचा गुड कर्मा कराल. ठीक आहे, मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देईन. अपॉर्च्युनिटी अशी आहे की रिमेंबर गाईज, मी स्वतः इंजिनियर, म्हणजे मी इंजिनियर पासून स्टार्ट करणार. मी एक कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये 15 वर्षापासून इंजिनियर होतो. राईट, आपल्याला वी आर इंजिनियर, वी नो हाऊ टू अर्न मनी, आणि हा फक्त फर्स्ट पार्ट ऑफ द गेम आहे. राईट, बट वी डू नॉट नो द सेकंड पार्ट गेम वेअर विच वी आर, कारण की आपण एक्सपर्ट नाहीये ना, आपण इंजिनिअरिंग स्किल आहे, आपण डॉक्टरची स्किल आहे, आपण मेडिकलची स्किल आहे, आपण बीकॉम केलंय, एमकॉम केलंय. करेक्ट आहे. आपल्याला नाही माहिती आहे सेकंड पार्ट म्हणजेच काय, हा मॅनेज मनी, क्रिएट मनी, मल्टिप्लाय मनी, हा आपल्याला नाही माहिती आहे. करेक्ट आहे. तुम्हाला वाटतं काय, डू यू मेक इट विदाउट फायनान्शियल नॉलेज, कारण की फायनान्शियल हा युनिव्हर्सल नॉलेज आहे. जर तुम्ही प्रत्येक महिन्याला हा खेळता, प्रत्येक महिन्याला तुम्ही 30 दिवस कामाला जाता, 10-10, 12-12 तास घालतात, पण तुम्हाला पैशाचा नॉलेज नसेल ना, तर तुम्ही स्वतःच बँक बॅलन्स बघा तुमचा, आज तुमचे कर्ज बघा, तुमच्याकडे किती फायनान्शियल नॉलेज आहे. तर मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देतो, इफ यू रिअली वॉन्ट टू चेंज युअर फायनान्शियल लाईफ फॉर एव्हर, तुम्हाला खरोखर तुमची फायनान्शियल लाईफ चेंज करायची असेल, ते तर फायनान्शियल नॉलेज अँड फायनान्शियल प्लॅनिंग इज असेन्शियल. हा खूप गरजेचा आहे आजच्या टाइमचा. जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू गेट रीड फ्रॉम द रॅट रेस, तुम्हाला बोलतात ना, जर तुम्हाला रॅट रेस मध्ये निघून जायचं 9 to 5 मध्ये, गो टू ऑफिस, कम कम टू होम, गो टू ऑफिस, कम टू होम, आणि तुम्हाला इफ यू वॉन्ट टू वर्क टुवर्ड्स युअर फायनान्शियल फ्रीडम, मी तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी देईन, जॉईन माय व्हॉट्सअप कम्युनिटी फॉर एक्सक्लुझिव्हली फायनान्शियल टिप. मी खूप तिथे नॉलेज देतो, मी बरेच प्रोग्राम डिझाईन केले जे तुम्हाला मदत करतील, जे तुमची फायनान्शियल लाईफ सुधारू शकतात. ठीक आहे, ही लिंक तुम्हाला मी युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ठीक आहे, आय होप हा नॉलेज तुम्हाला फायदा केला असेल, आणि आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि कम्युनिटी जॉईन करा. नक्कीच, फायनान्शियल नॉलेज शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. राईट, आफ्टर वॉटर आफ्टर एअर इज मनी. ठीक आहे, तर थँक्यू व्हेरी मच, हॅव अ ग्रेट डे.